मी सरकार या ठिकाणी म्हणेल, अरे मायबापांना तुम्ही आता बघा येऊनच बसले आणि आमचे शेतकरी मला पावलाच्या शेतकऱ्याच्या ठिकाणी आमची विधी घेऊन आलेला आहे. त्या ठिकाणी क्रांत काढला आहे. या संदर्भात काय सांगाल? आज आम्ही शेतकऱ्याचं जे खरोखर मरण होतं त्याचं रंगीत तालीम हे करतात निर्णय झाली, त्याच्यामुळे आम्ही केली रंगीत तालीम आमच्या होणाऱ्या मरणाची. ही रंगीत तालीम आम्ही दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला की काय होतं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आणि त्या यातना, त्या वेदना किती आहेत तुमच्या एका निर्णयामुळे. त्या असलेल्या यातना, वेदना आम्ही सरकारापर्यंत पोहोचाव्या यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. सरकारने ह्या गांभीर्याने घ्यावा ही विनंती आहे. नाही तर वेगळा वाद उभा राहायचा, समाजवाद बाजूला राहून नक्षलवाद जन्माला घालायचा का, हा परत मी प्रश्न रिपीट करतोय ह्या व्यवस्थेला. तसं करू नये ही विनंती. पण का काढलं तुम्ही? त्यांनी निर्यात बंद केली ना कांदा पिकाची. मागे टमाट्याच्या संदर्भात निर्मला सीतारामन उभ्या राहून बोलल्या, त्या नेपाळकडून काही टमाटे आणणार. त्या नेपाळमध्ये आपल्या एखाद्या मोठ्या गावाला पूर्वी एवढे टमाटे पिकतील अशी जमीन नाही आहे. त्या नेपाळचं धाक दाखवून टमाट्याचे रेट पाडले. मागे एकदा द्राक्षा संदर्भात असंच एक स्टेटमेंट दिलं मोदींनी, हम 10 रुपये से अंगूर खिलाएंगे. आणि रातोरात लगेच तुम्ही निर्यात बंदी करता. 22 वेळा हस्तक्षेप केला तुम्ही 10 वर्षामध्ये कांदा पिकासंदर्भात. का त्याचं परराष्ट्र धोरण एवढं अशक्त बनवलं? त्या परराष्ट्र मंत्रालय, ते वाणिज्य मंत्रालय परस्पर निर्णय घेतं का? मोदीजींना माहीत नाही का? कारण जर माहीत असेल, मला वाटतं मोदीजींना माहीतच नाही. कारण त्यांनी हम किसान का नमक खाते हैं उसको अदा करने की हमारी बारी है इसलिए हमें वोट दो असं पिंपळगावात म्हटले होते. ते सगळ्यांना आठवत असेल. हे फलों की भूमी है, ये संतों की जितनी भूमी है उससे ज़्यादा फलों की ये भूमी आहे असं काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं होतं. मग त्यांना केलेलं त्यांचं वक्तव्य ते आत्म्यापासून नव्हतं एकतर असं म्हणावं लागेल, किंवा हे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय त्यांना काही उमजू देत नाही असं म्हणावं लागेल. त्या दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे. ती गोष्ट काही असो, कांदा निर्यात बंदी संदर्भात इतके फास्ट तुम्ही निर्णय का घेतात? चट मागणी पडव्या का करतात? मग जर झाली करायची आहे तुम्हाला तर आमचं किती नुकसान झालं हे वेगवेगळ्या सर्वेजमधून पुढं आलंय. 800 कोटी रुपयाचं पोर्टवर कांद्याचं 7 डिसेंबर ते 8 डिसेंबर या दरम्यान झालं. तिथून पुढं ज्याही नाफेडच्या बाजारांचे नोटिफिकेशन झाले 38 रुपयापासून काल परवाचं 16 रुपये, उद्या परवा 3 रुपयाने घ्यायला बसले. निर्लज्ज चले. आणि मग त्यांचं हे होणारं नुकसान, व्यापारी रिवर्स झाला मार्केटमधनं, ते होणारं नुकसान, एकंदरीत बेरोजगारी, असं सगळं 1200 कोटी रुपयाचं आमचं झालेलं नुकसान. किती? 1200 ते आणि 800 पोर्टवरचे असे 2000 कोटी हे जिल्ह्याला देतील का? एवढे DPTC तरी येते का म्हणावं? लय धमक आहे आमच्यात पैसे निर्माण करण्याची. तुम्ही त्याचे खांड करू नका आणि ते खंड करू नका, म्हणजे तुकडे करू नका, हे सांगण्यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आमची संख्या मोजू नका, आमची हिंमत पहा. आम्ही फार हिंमतवान आहोत. ते मरणाऱ्यांपैकीचे शेतकरी आम्ही नाहीत हेच सूचक सांगतो. आम्ही मारणाऱ्यांपैकी सुद्धा आहोत. मग वेगळ्या अर्थानं घ्या. हा मारणारा तुम्ही लगेच बॉम्ब तलवारी बंदुकी असा हिशोब नका लावू. वेगळ्या अर्थानं म्हटलो. आम्ही खाट्या ठेवायला बसलो जमिनी पुढं, मग मरा अशा अर्थानं मारणार आहे म्हटलो. भाऊ, निर्यात बंदी झाल्यापासून वेगवेगळ्या पक्षांनी मोर्चे आंदोलन केले, तरी आत्तापर्यंत निर्यात काही उठवली गेली नाही. परंतु तुमची पुढचं पाऊल काय राहणार आहे? आम्ही आत्ता जे या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रेतयात्रा आणून आम्ही अंतिम सोहळा केला आहे. 7 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला आहे, बरोबर ना? 7 डिसेंबरला निर्यातबंदी नावाच्या मशालीनं अग्निडाग देऊन त्यांनी शेतकऱ्याच्या भावना मारल्या. त्या भावनारूपी शरीराचा आज अंत्यसंस्कार सोहळा झाला. उद्या याची राख आम्ही कलशांमध्ये भरणार आहोत. गावखेड्यामध्ये ती राख जाऊन शेतकऱ्याची अस्मिता जागणी करणार आहोत. जागलेल्या अस्मितेच्या आधारे युवक संघटित करणार आहोत आणि संघटित झालेला युवक 2000 कोटी रुपयाचा हिशोब मागण्यासाठी मुंबई मंत्रालय आणि केंद्रीय मंत्रालय इथं जाणार आहोत.